जानकी नक्की रमावतीलाच गेलीये की आणखीन कुठेतरी? मला असं कळलंय की ती गोव्यात आहे. वाकणीस तिच्या इथे असण्याने मला काही प्रॉब्लेम नाहीये. यातलं सगळं माहिती आहे. आता तुमची बायको गोव्यात आहे, गोव्यात. नरसिंह किल्लेदारची पोरगी आपली सून झाली हे उप्या पश्चिम महाराष्ट्राला कळलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नरसिंहाचा बाले किल्ला. विचारायला फोन केला होता की कशी आहे आता ती. जानकीची आहे, तिला काय झालं? जानकी नाही तर घर किती रिकामा रिकामा वाटतंय ना. काय झालं? कसला एवढा विचार करताय? विचार विचार करून करून आता तो विचार असह्य होऊ लागलाय मला. इफ यू डोंट माइंड, मी तुमची काही मदत करू शकते? मी कोणाशी बोललो नसतो एरवी, पण का कोणास ठाऊक तुझ्याशी बोललं की मन मोकळं होतं. अहो मग सांगा ना मला, काय झालं एवढं? राधिका, मला एक निनावी फोन आला होता आणि फोन करणारी व्यक्ती म्हणाली जानकी आत्ता गोव्याला आहे म्हणून. व्हॉट? हे कसं शक्य आहे? जानकी तर रमावतीला गेलीये. माझाही विश्वास आहे जानकीवर, पण का कोणास ठाऊक मन सारखं खातंय. अशा वेळी पटकन एकच करा, लगेच फोन करून खात्री करून घ्या. केला होता जानकीला फोन, पण ती उचलत नाहीये. तिच्या घरी सुद्धा केला, पण त्यांनी जी उत्तर दिली त्याने माझं समाधान नाही झालं. मी तुम्हाला एक सांगू, मनात संशयाचं भूत गोंधळ घालण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्या. भीती वाटते. जर मी तिथे गेलो आणि ती नसली तर, आणि जर मी रागाच्या भरात तिच्या घरच्यांना काही बोललो तर? हवं तर मी येते तुमच्या बरोबर. त्याने काय फरक पडणार आहे? जे व्हायचंय ते होणारच आहे. दरवेळी जानकीच्या बाबतीतली कोणतीही बातमी हा आर्यन मलाच का देतोय? नक्की त्याच्या मनात आहे तरी काय? त्याला नरसिंह भाऊजींचा राग आहे का जानकीचा? पाणी कुठंतरी चांगलंच मुरतंय, पण नक्की मुरतंय तरी कुठं? आणि जानकीबद्दल एवढं सगळं कळूनही भाऊजी शांत का? कोणाचं काही कारण असो, पण या सगळ्याचं मूळ जानकीपाशीच निघतंय. आणि शेवट आर्यनच्या मनात. सगळंच जाणून घ्यायला हवं, पण गडबड गोंधळ न करता आणि कुठल्याही गुंत्यात न अडकता. आज खूप दिवसांनी स्वतःहून माझ्याशी बोलायला आलात. बरं वाटलं. बोला. वामनराव, सध्या काय चाललंय याची कल्पना आहे का तुम्हाला? का? काय झालं? साहेबांचं काहीतरी बिनसलंय असं तुम्हाला नाही वाटत? मला बाकीच्यांबद्दल माहित नाही, पण माझ्या बाबतीत मात्र त्याचं बरंच काही बिनसलंय. वामनराव, हा झाला आपल्या घरातील अंतर्गत वादाचा प्रश्न. पण साहेबांच्या या अस्वस्थपणाचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यावर सुद्धा होऊ लागलाय.
मी सांगून चालू परिस्थितीत काही फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला? वामनराव, अहो, मोठ्या मुश्किलीने मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली होती मीटिंगसाठी. ती सुद्धा तडकाफडकी कॅन्सल केली त्यांनी. मी बोलून काय होणार? कारण सध्याच्या परिस्थितीत मी दादाची मनधरणी करणं तर सोडाच, साधी चौकशी सुद्धा करू शकत नाही. तुम्ही साहेबांशी बोलू नका, पण बाकी काही लोकांशी तर बोलू शकता. बाकी काही लोक म्हणजे कोण? कारण काय आहे, सध्या मी फक्त गणेशशी बोलू शकतो. अर्थात सध्याची परिस्थिती बघता तोही माझं ऐकेल की नाही याच्याविषयी शंकाच आहे. काय वामनराव, सध्या जवळचे झालेत परके आणि परके झालेत जवळचे. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला चांगलंच माहिती आहे वामनराव. वाचन चाललंय वाटतं. काय वाचताय? नानी पालखीवालांचं वी द पीपल. काय एकदम भारतीय राज्यघटनाच. कारण राजकीय खेळ्या खेळण्यासाठी हीच दोन पुस्तकं सगळ्यात जास्त उपयोगी आहेत. मी असं कुठलंही पुस्तक वाचत नाही. अरे वा, तरीही आपलं राजकीय ज्ञान बरंच आहे. जिजू, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? मग इतक्या वेळ मी काय इथे 1:30च्या बातम्यात येत उभा आहे? तुझ्याशीच बोलतोय मी. तुम्ही दोघी बहिणी सारख्याच आहात का ग? आता बहिणी म्हटल्यावर काही गुणदोष सारखे असणारच ना. दादा कुठे दिसत नाहीये. रमावतीला गेलेत ते. हो, कारण त्यांना एक निनावी फोन आला होता की जानकी रमावतीला नसून गोव्याला गेली. कमाल आहे. घरात इतकं काही घडतंय आणि घरातल्या माणसांना काही कल्पनाच नाहीये. पण मला माहिती आहे ना. मी घरातल्या माणसांना म्हणालो. एनिवे, तुला कसं काय कळलं हे? हे सगळं घडलं तेव्हा मी एकटीच तिथे होते. कुठे? दादाच्या आजूबाजूला. हे बघा, तुम्हाला कोणालाही कळायच्या आधी हे मला कळलं, त्यात माझा दोष नाहीये ना. नाही नाही, कुतूहलाचा विषय तर असू शकतो ना. प्रत्येक माणूस घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण स्वतःच्या पद्धतीने करत असतो. आणि खरंच या घरात जे काही चाललंय याचा विचार या घरातल्या प्रत्येक माणसानं करायलाच पाहिजे. पोरीनं समजा घोळ घातले तर तिच्या ह्या ड्रायव्हरनं सकाळपासून 10 वेळेला मला विचारलं, बाईसाहेब कुठे आहे, बाईसाहेब कुठे आहे. तर काय सांगू मी त्याला म्हणा तुझं तू काम कर की. तुला कशा पाहिजे तू चौकशा? आता बघ, या ड्रायव्हरला कळलंय, उद्या अख्ख्या गावाला कळेल. बघा, ही बातमी मुंबईला पोचली तर काय करणार आपण? तुम्ही असं अचानक? जानकी कुठे? ती सुमित्राकडे गेली आहे. ठीक आहे, मी तिथे जाऊन भेटतो. जाऊ बाबा. बघा, तुम्हाला सबारा जाऊ देत. इतकं लांबून तुम्ही आलात तर थोडा वेळ बसा, भाकर तुकडा खा आणि मग जिथं जायचं असं तिथं काय. नाही, मला भूक नाही आहे आणि मला घाई पण आहे. जानकीशी बोलून मला लगेच मुंबईला जायचं आहे.
मला असं वाटतं मी जानकीला बोलून आणते. हे रकमे आता तू कशाला बोलायला जाते जावई बापू म्हणजे ते काय ना की जानकी सुमित्रा आणि जानकी बऱ्याच दिवस भेटल्या नाहीत ना, तू बोलत बसले असते. येतील ते, तुम्ही या ना आत बस. या की आतमध्ये, आपण आतमध्येच बोलूया. या या सर. ये रकमे नुसती उभी काय जेवण कर जा. मी सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच भूक नाहीये. तुम्ही काय म्हणत होतात, काय बोलायचंय तुम्हाला? ते मी होय तुम्ही जेवणार नसाल तर निदान चाय तरी घेऊन जाल ना. एवढा आग्रह करताय तर घेईन चहा, पण प्लीज जरा माझी घाई समजून घ्या. आणि जानकी सुमित्राकडेच गेले ना, फोन लागेल तिचा, मी फोन करतो. लागत नाहीये. तुम्ही केव्हा आला? येण्याआधी फोन करायचा होतात ना. पण तू सुमित्राकडे गेली होतीस ना? हो, शिवशी खेळायला म्हणून गेले होते. येताना मग मागच्या दाराने आले ना. सरपणाची लाकडं रचून ठेवत होते म्हणून यांना कळलं नसेल. ह्यालाच आम्हाला कळलंच नाही. ही पोरी उभी काय जा पटकन चाय टाक. आता चहा नको, जेवणच जातील ना हे. वय की मी जेवणाचं बघते. आले. बसा. यांची गाडी पाहिली मी, म्हणून मागच्या दरवाजाने आले. जानकी, तू नक्की कुठं गेलतीस? सांगितलं ना तुला, तुम्ही त्याला घेऊन मुंबईला गेले होते. थोबाड फोडीन माझ्याशी खोटं बोलशील तर. मी संध्याकाळीच पुजारी काकांच्या घरी गेलते, तेव्हा सुमित्रा घरातच होती. आई, मी तुला सगळं सांगते, पण नंतर. पांडुरंगानंतर माझा समजा विश्वास माझ्या पोरीवर आहे. पण जर का तुझ्या हातून काही वाईट वंगाळ घडलं तर माझ्या गळ्यात धोंडा बांधून मी विहिरीत जीव देऊन लक्षात ठेव.
नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, आपण आल्यावर बोलू. हा पण लवकरात लवकर या. हा नाही नाही, मी सहजच म्हणाले. तुम्ही लोक येईपर्यंत मी जागीच आहे. अच्छा. काय ग, तुझा नवरा येतोय का तुला घ्यायला? नाही, एवढ्या रात्रीही जागी राहते असं म्हणालीस म्हणून विचारलं. तो लाख येईल का, पण मी जायला हवं ना. मग कोण येतं एवढ्या रात्री? अगं, रमावतीहून नरसिंहराव जानकीला घेऊन येत आहे. काय? अगं हो, जानकी रमावतीला गेली नाही का? हो, इव्हाना निघाले पण असतील. हां, निघाले पण असतील. चल, मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. असे का उभे आहात? काही नाही. आईची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. तुम्ही असे अचानक? सहजच. खरं सांगू का, मला तुझी खूप आठवण आली. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जानकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, माफ कर मला. मी का तुम्हाला माफ करू? उलट माफी तर मला तुमची मागितली पाहिजे. तुला नाही कळणार जानकी. आज मी जी चूक केली आहे त्यासाठी मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. नातेसंबंध हे विश्वासावर टिकून असतात. नक्की काय झालंय तुम्हाला? काय नाही जानकी, जर आईची तब्येत ठीक असेल तर तू माझ्याबरोबर चल. ठीक आहे, आले. देवा, काही कारण नसताना आज मी यांच्याशी खोटं बोलले, आईशी खोटं बोलले. खोटारडेपणाचा आळ स्वतःवर घेतला. पण हे सगळं मला ज्या माणसामुळे करावं लागतंय ना, त्याला मी आता सोडणार नाही. इतके दिवस आर्यन मला भेटायला बोलवत होता ना, आता मी त्याला स्वतःहून भेटायला जाईल.